मोदींच्या पोलंड दौऱ्यादरम्यान कोल्हापूरचा देखील उल्लेख येणार आहे। याचं कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जवळपास 2000 पोलंडवासियांना आश्रय दिलेला होता। त्यांच्यासाठी खास वसाहत देखील निर्माण करण्यात आलेली होती। हे स्थलांतरित पोलंडवासी 5 वर्ष कोल्हापुरामध्ये राहिले होते आणि काही वर्षांपूर्वी इथल्या छत्रपती घराण्यामधील संभाजीराजे यांना पोलंडला विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आलेलं होतं। हा नेमका इतिहास काय आहे याबद्दल जाणून घेऊयात कोल्हापूर शहर अभ्यासक सुधाकर काशीद यांच्याकडून। या दुसऱ्या महायुद्धाचे जे पडसाद उमटले त्यात पोलिश नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलं। कोल्हापूरच्या संस्थांना त्यांच्यासाठी कोल्हापूर शहरापासून जवळ वळीवड्याची हद्द आहे तिथं जागा उपलब्ध करून दिली। तर त्यांना पूरक अशा स्वरूपाच्या इथं काही बरॅक म्हणतात त्याला, त्या बरॅकीज बांधण्यात आला। साधारण 2300 पोलिश निर्वासित, त्यांना निर्वासित असं आपण म्हणू नये पण ते विस्थापित इथं राहिले होते। त्यांच्यासाठी प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र खोल्या, 2 हॉल, छोटं चर्च आणि एक छोटं नाट्यगृह किंवा चित्रपटगृहाच्या अशा स्वरूपाची एक त्याची बांधणी झाली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।